कारण आहे का? हे विचार कैकईजवळ का आले? तर याच्या पाठीमागचं असं कारण आहेत ना. रामायणामध्ये अशी कथा आहे, कैकईच्या आईचं नाव आहे मालती, दुसरं नाव आहे शुभ लक्षणा. हे कैकईच्या आईचं नाव. एक नाव आहे मालती, दुसरं नाव आहे शुभ लक्षणा. एक दिवस त्या मालतीने विचार केला, आपल्या पतिराजाला बोलवलं. त्या मालतीच्या पतिराजाचं नाव आहे अश्वपती. अश्वपती हा शूर आहे. आपल्या पतिराजाला जेवण करून दिलं, जेवू घातलं, दर्शन घेतलं आपल्या पतिराजाचं. आणि अश्वपतीला सांगू लागली, म्हटले बाई, आज तुम्ही बाहेर जाता केव्हाही, आज मला तुमच्या बरोबर यायचंय. अश्वपतीला आशीर्वाद होता त्यांच्या गुरुचा. असा आशीर्वाद होता की जय पक्ष दिसेल अश्वपती तुला, त्या पक्ष्यांची भाषा तुला कळेल. पण पक्ष्यांची भाषा तुला कळेल, त्या पक्ष्यांची भाषा तुलाच कळेल. ती भाषा कोणाला सांगू नको. जर सांगितलं तुला त्याच ठिकाणी मरणे. हा आशीर्वाद असताना दोघ जण मालती आणि अश्वपती एका बगीच्यामध्ये गेले. आणि बगीच्यामध्ये सुंदर असं पाणी होतं, तलावासारखा एक तलाव होता. त्यामध्ये राजहंस आणि राजहंसाची पत्नी हे दोघ जण एकमेकाशी बोलत होते. तो अश्वपती त्यांच्या गोष्टी ऐकत होता. आणि त्या राजहंसाकडे अश्वपतीने पाहिलं. आणि मग मालती पाहू लागली अश्वपती पतीकडे. तो अश्वपती हसून विचार करू लागला, कारण ते पक्षी बोलायचे, ती भाषा फक्त अश्वपतीला कळायची. मालतीने विचारलं, पतिदेवा आपण का हसत आहे? म्हटले, काय सांगू तुला? जर हे सांगितलं तर माझं मरण येईल, म्हणून मी सांगत नाही. मालतीने हट्ट धरला, ते पक्षी काय सांगताय सांगा, ते पक्षी काय म्हणतात. हट्ट धरला. हळू 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 अश्वपती घरी आला. विचारात पडला की माझ्या पत्नीला जर मी हे सांगितलं पक्षाची बोली तर मी मरेल, काय करावं? विचारात पडला. त्यावेळेला मालती